जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. एस-एस-सी सरकारी सी-आय-एस-एफ या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मेडिकलविषयी अपडेट विथ कॉल रेकॉर्डिंग. मित्रांनो, एस-एस-सी-जी-डी मेडिकल 2024चं पुणे सेंटर जे आहे मित्रांनो तळेगावचं, तर त्याची मेडिकल अपडेट आपल्यापर्यंत आलेली आहे. तर कोणत्या पॉईंटमध्ये मुलं जास्त बाहेर होत आहे, कोणते पॉईंट हार्डली चेक करताय, कोणते पॉईंट नॉर्मल चेक करताय, डॉक्टर्स किती आहे, त्या सेंटरवर टोटल डॉक्टर किती आहे, किती मुलं कोणाकडं कोणत्या कोणत्या डॉक्टरकडे पाठवले जात आहे. तर बघा मित्रांनो, 6/6चा पॉईंट, कलर ब्लाइंडनेसचे पॉईंट, सर्व पॉईंट याच्यात क्लिअर केलेले आहे मित्रांनो. ही कॉल रेकॉर्डिंग आहे, ज्या मुलांनी दिली त्याचे खूप खूप धन्यवाद मित्रांनो. त्यांनी आपल्याला ही माहिती पुरवलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या काही कमेंट्स असेल तर कमेंट करा मित्रांनो व्हिडिओ खाली, आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर चला बघूया मित्रांनो आपण ती अपडेट रिव्ह्यू. चालू काय आमचं 28 तारखेला झालं फिजिकल. हां नंतर रविवारचा हां हां रविवार मग सुट्टी भेटली. मग सोमवारी आम्हाला फिजिकल आपलं मेडिकलला बोलवलं. हो. सोमवारी किती वाजता? सोमवारी 5:30 वाजता आम्हाला तिथं बोलवलं त्यांनी. हां मग पोरं गोळा होता करता 7:15 वाजले. 7 वाजले. हां. हा, मग किती गाडीमध्ये मुलं बसता होते करता टोटल टोटल मेडिकलसाठी? 49 मुलं होते. 49. हां 49 मुलं टोटल. हां. गाडीमध्ये बसता करता आम्हाला 7:30 पावणे 8 वाजले. अच्छा, तर म्हणजे अलीकडे फिजिकलच्या गेट पासून गाडीमध्ये बसून हा, येता? गेट नंबर 3 वर बसवलं आम्हाला सगळ्यांना हां हां आणि डायरेक्ट आम्हाला घेऊन गेले दवाखान्यात. हां हां मग तिथं आमचं पहिलं स्टार्टिंगला युरिन घेतलं. हां युरिन घेतल्यावरती मग ब्लड घेतलं. हां हां सगळ्या पोरांचं युरिन ब्लड घेतलं. हम्म, मग परत गाडी बसवलं आणि इकडं आणलं. हम्म. परत फिजिकलच्या ग्राउंडला? नाही दुसऱ्या दवाखान्यात आणलं मग. अच्छा. हां हा, म्हणजे तिथं सेंटर आहे आपलं, हे हां काय म्हणतात ते, मेडिकल वगैरे. हा मेडिकलचं होतं तिथं. हां हां तिथं गेल्यावरती मग बसवलं जरा आम्हाला, म्हणजे जे होती ना कालची बॅच. किती वाजले तेव्हा तरी? तेव्हा काय 9-9:30 काय? वाजले असतील, 9-9:30. हां हां एक तासामध्ये झालं आमचं ते. हो का? हा, मग आम्ही तिथं गेल्यावरती मग ते कालची बॅच आलती. मग त्यांचं बायोमेट्रिक करता करता मग ते हां. डॉक्युमेंटसाठी तिथं टाइम झाला आम्हाला. अच्छा. हा, मग काय 11 वाजले आम्हाला पार. हां हां म्हणजे आमचं तोपर्यंत चालूच नव्हतं झालं मग तुमचं? नव्हतं झालं काहीच चालू आमचं. अच्छा अच्छा, म्हणजे पहिलीच पोरांचं बॅच चालू चालू होतं. होती जुनी. हा, हां त्यांचं चालू होतं. हां हां मग आमचं काय, हं. आम्हाला ते पोरांचं उरकल्यावरती आम्हाला एकोणपन्नास पोरं आम्ही ना. हां हां मग 16 पोरांनी 2 ट्रुप केले आणि हां हां 17चं ट्रुप केलं. अच्छा, 3 असे गेले 3, टोटल. हा 3 ग्रुप केले. हं 17च्या ग्रुपमध्ये होतो मी. हं ते फौजी होते ना सिंग, त्यांच्याकडे होतो. हां हां मग किती काय नंबरच्या ट्रूपला होता तो? 3 नंबरच्या, 3 नंबरच्या. अच्छा. हां 17 नंबरच्या. हा, हो हो मग 17 पोरं म्हणजे चालू झालं आमचं मेडिकल. आतमध्ये गेलो, आम्हाला बसवलं, कपडे वर काढायला लावले, हां हां शर्ट वर काढलं आम्ही आणि बोलले शर्ट वरती थांबा तुम्ही. हां मग स्टार्टिंगला सुरुवात झालं. मग स्टार्टिंगला 6x6 घेतलं. हं 6x6 मध्ये स्टार्टिंगला आम्हाला, घेतलं सिल्वर? हा स्टार्टिंगच घेतलं. अच्छा. हां हा, स्टार्टिंगला मग 2 पोरांना 6x6 चा पॉईंट भेटला. अच्छा. हा, मग आणि चार्ट कोणता होता माहिती आहे ना तुला? चार्ट होता AXO चा होता. बरं बरं, मला पाठवशील व्हॉट्सअपवर? हा, पाटील हां 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 पुढे तो मग? होता. नंतर मग 6x6 झाल्यावरती मग आतमध्ये घेतलं. मग ब्लड हे घेतलं, काय म्हणतात ते, कलर ब्लाइंडनेस. कलर विजन घेतलं. हां कलर कलर विजन. ब्लाइंडनेस हां हां ते घेतलं. हं त्याच्यामध्ये एकाला पॉईंट पडला वाटते, त्याच पोराला पॉईंट पडला आय थिंक. अच्छा, तेच 2 पोरं बरं? हा, अच्छा. नंतर बाहेर आलो. मग नंतर हा, ते झाल्यावरती मग कान चेक केलं. आणि एक कलर ब्लाइंडनेस मध्ये किती प्लेट्स दाखवल्या? पूर्ण पुस्तक वाचायला लावलं त्यांनी. ते एक टोपरा सर्वांना? होता. हा, 10-12 पेजचा टोपरा होता एक. अच्छा. त्याच्यावरती ते लाईन वगैरे असं हाताने आपण बघा लाईन करतो, हां हां ते पण होतं. आणि ते पण आकडे होतं होते. का? हां हां हा, आकडे पण होते, अच्छा. ते पण होतं. नाही, काही ते काही झालं. सेंटरला 2-3 जर म्हणजे सांगून दिले ना आपण, तर ते स्टॉप हा व्हावं हा, म्हणते. नाही तेवढंच नाही ना. परत ते झाल्यावरती हं हं आम्ही सगळे बाहेर आलो ना. हां हां मग परत मग 4च्या पोरं आतमध्ये बोलवले. हं हं नंतर मग त्यांना वाचायला लावलं. हां हां आपलं ते चार्ट कसं आहे, चार्ट स्मॉल हो बिग हो असं, पेपर तसं काय, न्यूजपेपर वन हा, टाईप. हां तसं हे होते, हं पॅरेग्राफ. हां हां मग एकेका पोरं वाचायला लावलं, ते छोटं मोठं हां हां ज्याला चालेल तसं. हं हं तिथं झालं क्लिअर, एवढं काय नाही. अच्छा. हं नंतर मग कानाचा पॉईंट घेतला, हं कान चेक केले. हं हं कानाला सगळे होते क्लिअर, सगळे पोरं. हां हां म्हणजे साप कान, वगैरे करून गेलेत हा नॉर्मली कान? हा हा हा, हं दात हं वगैरे चेक केले. हां हां नंतर मग जीभ वगैरे बाहेर हं बाहेर काढा बोलले. हां टीथमध्ये एखादा टीथ नसला वगैरे काही? नाही, म्हणजे काही सगळ्यांना प्रॉब्लेम होते, एवढं काही वाटलं नाही मला तिथं. नाही का? आता एका बरं. मित्राचे दात होते वाकडे तिकडे, पण एवढं हां काही वाटलं नाही. नाही नाही गेलं का? पॉईंट. अच्छा नाही. अच्छा. हां दात मग? झाल्यावरती मग सगळे पोरं बाहेर आले. हां
नंतर मग प्रायव्हेट पार्ट चेक केला. हां हां. प्रायव्हेट पार्टला प्रायव्हेट पार्ट किती मुलं एक एक नेत होते का सर्वच? नाही 4च्या पोरं आतमध्ये बोलवले. नाही हां 6 बोलवले. हां हां आणि 5 पोरांना बोलले तुम्ही उलट फिरा, हां उभं हां. राहा आणि पायी. एकाला चेक केलं. अच्छा. हां. हां. मुळ्यात वगैरे चेक केलं. हं, हं. म्हणजे मुळ्यात चेक केलं. हं, हं. प्रायव्हेट पार्ट चेक केला. हां. नंतर मग 6 पोरांचं झालं. हां परत हां. बाहेर आलो आम्ही. मग आतमध्ये गेलो. परत बोलवले 4 पोरं. अच्छा. मग नॉकनी चेक केलं. हां हां. परत हात वगैरे चेक केलं. हाताचा घाम वगैरे चेक केला. नॉकनी कसं उभा राहून चेक होतंय का खाली नाही पण? पहिल्यांदा उभं राहून चेक केलं हां. सगळ्यांचं. नंतर परत बोलवून झोपून पण चेक केलं. अच्छा दोन्ही पण. हां. 2 वेळा चेक केलं. हां. हां हां. तो एक पॉईंट लय महत्वाचा आहे हो नॉकनीचा. तो एक ज्याला नॉकनी. ज्याला असेल ना त्याला पॉईंट पडणार नॉकनीचा. बरोबर आहे. हां. हां. मग हं. नोकरी पुढे? झाल्यावरती मग हात वगैरे चेक केले. हं, एका हं. मित्राला हाताला तिथे लागलं होतं. तुटला हं. होता हात. हां हां. तो तुटेल बोलला फ्रॅक्चर होता. हां. त्याला हां. पॉईंट भेटला तिथं. अच्छा. नंतर मग काय म्हणजे पहिलं फ्रॅक्चर वगैरे असन त्याचा, पण ती डॉक्टरनं हां. ओळखला असन त्याला. हां. नंतर हं. टॅटू जर काढला असेल ना तर ठीक आहे, काय अडचण नाही. हां, रिमूव्ह केला असेल तर? हां. रिमूव्ह केला असेल तर काय अडचण नाही. अच्छा तो डाग जो राहतो रिमूव्ह हां. केल्याच्या नंतर त्याला काही काय नाही, प्रॉब्लेम काय नाही? नाही. काय नाही, काय नाही. नाही का? अच्छा. चालतंय. हां. हां हां. टॅटूचं काय नाही. अच्छा हां. मग? नंतर मग टॅटूचं झाल्यावरती मग नंतर हाताचा घाम वगैरे चेक केला. हां हां. फ्लॅट फूट चेक केलं. हं हं. एका मित्राला दिलता फ्लॅट? फ्लॅट फूटचा पॉईंट. हां हां. नंतर मग ते दुसरं डॉक्टर गेलं. हां हां. काय नाही डॉक्टर बोलले ठीक आहे, एवढं काय नाही. त्याचं पण पॉईंट क्लिअर करून टाकला. अच्छा. त्याला एकच पॉईंट भेटला, तो पण झाला फिट. अच्छा अच्छा. हां. नंतर हं. फ्लॅट फूट झाल्यावरती मग काय सगळे बाहेर आले. हं. फ्लॅट फूट कसा चेक केला जातो? ते बोलले झोपा बेडवरती. हां हां. नंतर मग असे पाय आपण सरळ केले ना, हां हां. ते वरचे बोटं असे आपल्या साईडला ओढायचे. हां हां. आपण अच्छा. मग ते चेक करणार. अच्छा असं आहे का? हां. हं. हां. मग पुढे? मग मग काय नाही तिथून झाल्यावरती आम्ही बाहेर आलो मग. अच्छा. मग हं. एवढं काय नाही. वरच्यावर अच्छा. झालं मेडिकल. मग चेक केलं कुठं नख वगैरे काही नाही. हां हां. हाताचं म्हणजे कुठं खांदा खालीवर, हां चेस्टला हां. कुठं असं चेक केलं. हं हं. टाके वगैरे चेक केले. हं. एवढं काही वाटलं नाही मग. अच्छा. तो एकच हं. डॉक्टर पूर्ण पॉईंट चेक केलं तुमच्या आहे ना? हां, एका तुमच्या डॉक्टरने ट्रूपचे? चेक केले. हां. अच्छा. पूर्ण एकच डॉक्टर करून. हां. नंतर मग बीपी चेक केला. हं हं. ब्लड बीपीला मग ब्लड प्रेशर हं. झालं, सगळं क्लिअर झालं सगळ्यांचं. एवढं काही वाटलं नाही. अच्छा आणि रिझल्ट केव्हा दिला मग? काय ते? रिझल्ट पास फेलचा? रिझल्ट सांगतो ना. हां. आम्हाला मग बोलले आता तुमचं झालंय मेडिकल. तुम्ही हं. बाहेर बसा 5-10 मिनिटं. अच्छा. 5-10 मिनिटं बाहेर बसलो. हं हं. तिथून बोलले तिथून उठा आणि बाहेर खुर्चीवर जाऊन बसा. हां हां. खुर्चीवर जाऊन बसलो. मग सगळे पोरांचं दुसऱ्या ट्रुपचा, तिसऱ्या ग्रुपचा होता करता मग टाइम लागला ना. अच्छा अच्छा. पहिल्या रिझल्ट ग्रुपचा पण आम्हाला सांगितला असेल 3:30 अगोदर? हां. 3:30ला दिलता का? 3:30 वाजता रिझल्ट भेटला आम्हाला. अच्छा. किती जण फिट झाले, किती अनफिट झाले. तर 17 पैकी किती झाले मग तुमचे आमचे अनफिट? 17 पैकी 14 फिट झालते हां. आणि 3 अनफिट झालते. 3 अनफिट झाले. अच्छा आणि हां. अनफिटवाल्यांचा पॉईंट? एका पोराला कलर? 6 पॉईंट भेटले एका पोराला. अच्छा. 6? हां. बाप! हं. म्हणजे एक त्याला युरिनमध्ये पॉईंट भेटला. हां ते हां. बोलले युरिनमध्ये पाणी बोलले. अच्छा. तो त्याने एक जास्त भेटला. पाणी पिलं असेल. हां. 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 त्याच्या अंगठ्याला नख नव्हतं एका. अच्छा. ते एक भेटला. हां हां. आणि ते बोल ना हाताचा पॉईंट त्याची फ्रॅक्चर झालता. हो हो. तो एक भेटला तो आणि एक. माकड हाडचा काहीतरी वाकड होतं असं काहीतरी. अच्छा. तो एक भेटला. अजून एकदम किरकोळ पॉईंट त्याला भेटले असं. हां हां. तो टोटल हां. 3 फेल झाले तुमच्या ट्रूपला. नाही आता त्यांना आज भेटलं रिमेडिकल. रिमेडिकल दिले का? हां 2 6/6 आणि हां. एक याला एवढे पॉईंट भेटले असे. अच्छा. असे तिघं फेल झाले. हं हं. आणि 3 मुलं. टोटल 49 पैकी ना 34 फिट झाले. अच्छा. 34. हां हां. बाकीचे अनफिट झाले. अच्छा. टोटल ग्रुपमध्ये का तुमच्या? हां टोटल 28 तारखेच्या तर शिफ्टला आहेत ना हां हां. 80 पोरं एक. आलते. हां हां. 80 पैकी 57 जण ग्राउंड काढलं होतं. हं हं. त्यांच्यापैकी 34 जण फिट झाले. बाकीचे अच्छा. डॉक्युमेंटला काही उडले, काही डॉक्युमेंटला गेले. हां हां. हां, काही असं झालं. रिमेडिकलला गेलेत काही? काही रिमेडिकलला गेले. हां. अच्छा. 34 34 पास जण झाले जागेवर. जागेवर फिट झाले. हां. हो हो. हां. ओके. ठीक आहे बाबा मग. हां. भाऊ हाईटला आणि चेस्टला पण लय खतरनाक बरं का. माझं तर हां. कसं आहे जास्त सर्टिफिकेट. मुलं काढताय. माझं पुण्याला ऐक ना, चान्स देत आहे का चेसला? देतात की. सगळ्यात झालं ना, हां. सगळ्याचं झालं ना हाईट आणि चेस्ट परत हां. बोलून घेतात सगळ्यांना. त्यांना बोलतात तोपर्यंत तुम्ही डिप्स मारा किंवा असं डिप्स मारा बोलतात, सपाटे मारा. अच्छा. फक्त चेस्ट फुगा बोलतात. हां. तेच म्हटलं नाही चान्स देत आहे आणि काही काही का सेंटरला नाही देते बघ. हां, हां, हां. रायगडला वगैरे नाही देते. माझी पण त्यांनी डबल चेक केली. हां हां. म्हणजे माझी चेस्ट भरती आहे. हं. 79-80 भरती आहे. हां. पण त्यांना समजलं नाही याचं मराठा सर्टिफिकेट आहे. ते बळच दाबतात. दोन्ही हाताने अच्छा. दाबतात आणि बळच हां हां. 78 भरली त्यांनी माझी.
अरे वा. दाबून. नाही फुगून ते पण दाबतातच आणि निप्पलच्या खालून घेतली असेल ना. हा निपलच्या खालून घेतली आणि मागचा जो पट्टा असतो ना हां तो कसा याच्यावरती पाहिजे ना मागच्या बॅकवरती हां बॅकवरती हड्ड्या वगैरे आपल्या थोड्या. बॅकवरती नाही ठेवते ते मग बॅकच्या खाली घेतात. अच्छा अच्छा खालून घेता. तर बघा मित्रांनो तुम्ही सर्व रेकॉर्डिंग ऐकलीच असेल तर अशा पद्धतीने ती मेडिकलची अपडेट होती पुणे सेंटरची. त्यांनी सर्व काही विश्लेषणामध्ये तिथे सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर पूर्ण बघितला असेल तर तुम्हाला ते सर्व समजेल मित्रांनो. अजून काही तुमचे डाऊट्स असतील कमेंट्समध्ये कळवा मित्रांनो. तुमचे क्वेश्चन असतील कमेंटमध्ये कळवा. मी पुढच्या मेडिकलवर जो मुलगा जाईल त्याला ते क्वेश्चन विचारण्याचा प्रयत्न करेन. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज भावड्यांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुमच्या सपोर्टची गरज आहे सध्या. तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तर चला भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.